मित्राच्या लग्नाला आलोय. म्हणजे एवढे दुःखी दिवस असावेत का की जोडीनी लग्नाला जायचं असतं. लोक जोडीनी जातात लग्नाला, मी अजून सिंगलच जातो. गाडीला हॉर्न आहे त्याच्या ओमिनीच्या, दाखवत होतो वाजून. राम राम काका. काका, ह्या वयात मी लोकांच्या लग्नाला आलोय. मी एकटाच आलोय लग्नाला. या वयात मी एखादी बायको वगैरे घेऊन लग्नाला यायला पाहिजे का नाही? बरोबर आहे. तुमचं कधी झालं लग्न वयाच्या? 87 झाले. तुमचं वय किती होतं तेव्हा? तेव्हा माझं मला वाटतं 26-25. 26-25 वय होतं. आणि त्यावेळेस आता माझं वय 31 आहे. तर तुम्ही लोकांच्या लग्नाला जोडीन जायचे का? जायचं की. जायचे ना. आता हे कसं आहे रडगाणं माझं की मी सिंगल दादा लग्नाला जातोय. काय दुःख असेल माझ्या आयुष्यात, काय करायला पाहिजे मी आता? आता काय करायला पाहिजे? लग्न केलं नाही का तुम्ही? नाही ना. मग बघ करायचं लग्न. पोरी देत नाही ना कोणी. काय तू उद्योग आपला फ्लेक्स प्रिंटिंग वगैरे करतो मी. तर तुम्ही या समाजाला काय सांगाल की आता एवढे हँडसम पोरं एकटेच फिरतायत. तर म्हणजे ज्यांच्या मुली आहेत तर त्यांच्या बापांना तुम्ही काय म्हणाल की पोरांना द्यायला पाहिजे का नाही मुली? ते पाहिजेत की. सर्व्हिसला नाही म्हणतात, काम धंदा करीत नाही, मग कसे द्यायचे मुली म्हणतात ना. पण आम्ही तर कुठल्याही प्रकारचे व्यसन वगैरे करतच नाही, मग आम्हाला द्यायला पाहिजे का नाही? द्या पाहिजेत की. तुझं झालंय का लग्न? हा एक अजून आपला मित्र आहे, कोण म्हणतं ब्लॉगिंग करायला तुम्हाला कंटेंट पाहिजे. कंटेंट येतच आहे. तुझं लग्न झालंय? नाही ना, किती वय आहे तुझं? आता 20 आहे. 20 आहे. काय करतो तू? ड्रायव्हर आहे. कधी करणार लग्न? 2022 झालं पाहिजे की. झालं पाहिजे की. म्हणजे आजकालच्या प्रत्येक युवा तरुण पिढीला हाच भीती आहे की लग्न झालं पाहिजे. पण ठीक आहे, लग्न जर झालं तर सांभाळशील का बायकोला व्यवस्थित? मग काय बायको म्हणजे असं बरं पाहिजे. मग काय बायकोकडून काय अपेक्षा आहे, कशी असायला पाहिजे मुलगी? आपले सिंगल असली पाहिजे पहिल्यांदा. या जगात, ह्या आत्ताच्या पिढीमध्ये याला सिंगल मुलगी पाहिजे. भाऊ ते विषय सोडूनच दे. काय नाव आहे तुझं? अभय निर्मळ. कुठे राहतो? गावातच. आणि कॉलेज करतो सध्या? कॉलेज नाही सध्या, बंद आहे. ड्रायव्हर काय करतोय सध्या? ड्रायव्हिंगच. ड्रायव्हिंग करतोय का? दुधाव. गाडी चालवतो? पिकअप दुधावा. तर ही आमच्या युवा पिढीची दास्तान है दोस्तों. तो आओ मैं आपको और दास्तान सुनाता हूँ और अगला अलग जगह. धन्यवाद.